रविवारी केदारनाथ येथे घडलेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वणी येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजकुमार जयस्वाल, पत्नी श्रद्धा जयस्वाल, मुलगी काशी जयस्वाल यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। दरम्यान राजकुमार जयस्वाल यांचा मुलगा विहान हा आजोबाकडे पांढरकोडा येथे गेला होता, तर आर्यन हा सुद्धा शिक्षणासाठी बाहेरगावी असल्याने दोघेही बचावले। घडलेल्या या घटनेने वणी शहरासह जिल्ह्यात शोककळा पसरली आहे। रविवारी घडलेल्या घटनेनंतर तीनही मृतदेह हे मंगळवारी डेहराडूनहून वणी शहरात आणण्यात येणार आहे। त्यानंतरच तिघांचाही अंत्यसंस्कार पार पडणार आहे। केदारनाथ धामकडे जाणाऱ्या आर्यन एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून यामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झालाय। हे हेलिकॉप्टर गुप्तकाशीहून केदारनाथकडे जात असताना गौरीकुंड आणि त्रिचुगी नारायण यांच्या दरम्यानच्या जंगलामध्ये क्रॅश झाले। हेलिकॉप्टरमध्ये एकूण 7 प्रवासी होते। अपघातानंतर रेस्क्यू पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले असून बचाव कार्य सुरू होते। या अपघाताचे मुख्य कारण खराब हवामान असल्याने प्राथमिक तपासात समोर येत आहे। गौरीकुंड सोनप्रयाग परिसरात दाट धुके आणि अवकाळी पावसामुळे दृश्यता कमी झाली होती। यामुळे हेलिकॉप्टरने नियंत्रण गमावून जंगलात कोसळल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो। आर्यन एव्हिएशन कंपनीचे हे हेलिकॉप्टर केदारनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सेवा देत होते। यात्रेच्या हंगामात हजारो भाविक हेलिकॉप्टरद्वारे केदारनाथ धाम गाठत असतात। दरम्यान स्थानिक प्रशासन, पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून जखमी प्रवाशांना तातडीने रुग्णालयात हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत। केदारनाथवरून काशीकडे परत येत असताना हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळच्या वणी येथील रविनगर परिसरातील राजकुमार जयस्वाल, पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि त्यांची 2 वर्षीय मुलगी काशी जयस्वाल यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आता त्यांचा मुलगा विहान हा पहिल्या वर्गात शिकत आहे। विहान आजोबाकडे गेला होता, त्यामुळे तो बचावला, तर दुसरा मुलगा आर्यन हा 5व्या वर्गामध्ये शिकत आहे। जयस्वाल हे तिघेजण 10 जूनला केदारेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते। त्यातही दुर्दैवी घटना घडली। सध्या त्यांच्या निवासस्थानी त्यांचे नातेवाईक या ठिकाणी आले आहेत। राजकुमार जयस्वाल यांचा धार्मिक कार्यक्रमात तसेच सामाजिक कार्यक्रमामध्ये मोठा सहभाग होता। मला मोठ्या जावाईचा फोन आला होता, मी पोहोचलो आहे पण दुसरा हेलिकॉप्टर पोहोचला नाही, तर कुठेतरी मिसिंग आहे। तर मी त्यांना सांगितलं का तू कंप्लीट करत तिथं कंप्लीट केल्यानंतर का होते पाहू आपण। मग त्याच्यानंतर त्यांनी तिथं डीआयजी वगैरे कंप्लीट केली। ते मग माहिती पडलं का ते क्रॅश झालं बा हेलिकॉप्टर। मग डीआयजी वगैरेशी मी बोललो आहे। ते म्हटलं की आता मी हे करताय, चौकशी करून आम्ही तुम्हाला सांगत, अशी घटना माहिती पडली। हे खूप चांगलं व्यक्तिमत्व होता। मेळमेळावू आम्हाला वाटत नव्हतं का हा जवाई आहे, आमचा एक मोठा भाऊ, लहान भाऊ हा सारखा राहत होता, अशी प्रकार होती ती। वणी येथील प्रतिष्ठित नागरिक, प्रतिष्ठित व्यापारी राजाभाऊ जयस्वाल, त्यांच्या पत्नी आणि 2 वर्षाची मुलगी हे केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले असता दर्शन केल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरचं घटना घडली आणि ते त्याच्यात मृत्युमुखी पडले। आजही आमच्या वणीमध्ये एक शोककळा पसरली आहे। एक चांगला माणूस ज्यांनी या ठिकाणी रुद्राक्षाभिषेक, एक मोठा महायज्ञ या ठिकाणी त्यांनी आयोजित केला होता आणि त्याचा मानकरी राजाभाऊ होते। गेल्या 7-8 दिवसा अगोदरच माझ्याकडे आला होता। त्यांनी सांगितलं की मी 7-8 दिवस राहणार नाही, मी देवदर्शनासाठी चाललो, माझे 3 धाम झाले, एक शेवटचं धाम आहे, या यात्रेसाठी मी जात आहो। त्यांनी माझ्याकडून मला बोलून गेला तो, आणि ही घटना आज घडली। हे खरंच दुःखदायक घटना आहे, त्यांच्या कुटुंबासाठी नाही तर आमच्या वणीकर जनतेसाठी सुद्धा ही फार दुःखद घटना आहे। आताच एक मोठी घटना आपल्या देशात घडली विमान अपघाताची, आणि त्याच्यानंतर ही दुसरी घटना। हे अशी घटना होणे हे फार दुःखदायक आहे। वणीकर जनता यासाठी शोकाकुल आहे। त्यांची बॉडी अजून मिळाली नाही, त्यांचा तपास मोहीम सुरू आहे। त्यांची बॉडी कधी मिळेल, काय मिळेल याचा अजून अंदाज आला नाही, कारण माझं SP साहेबाशी आणि DYSPशी बोलणं चालू आहे। त्यांनी त्या शोध मोहिमेसाठी जे काही त्यांची यंत्रणा तिथं चालू आहे त्याच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट यांचा आहे। ते जसं त्यांची शोध मोहीम पूर्ण होईल त्या पद्धतीचं आम्हाला इथं निरोप येईल, त्यानंतरच त्यांचं इथं अंत्यविधी कुठं होईल, काय होईल याची माहिती हे ते देतील आणि त्यानंतरच होतं। एकतर सकाळी उठल्याबरोबर ही बातमी कानावर पडली
आणि शहानिशा होतपर्यंत संपूर्ण शहर हे दुःखात होतं. अतिशय कमी वय 35-36 वय असणारा युवा उद्योजक होता आणि संपूर्ण क्षेत्रामध्ये असा सर्वांना सोबत घेऊन काम करणारं व्यक्तिमत्व आज राहिलं नाही. दुःख या गोष्टीचं आहे की संपूर्ण परिवार एकाच वेळेस त्याचा गेला. लहानशी मुलगी एक 1.25 वर्षाची ती सुद्धा त्यांच्यासोबत होती, ती सुद्धा गेली आणि त्याच्या पाठीमागे आता कोणी उरलं नाही. 2 पुन्हा लहान मुलं आहेत, एक 1ल्या वर्गात आहे, एक 5व्या वर्गात आहे. याचं फार दुःख सर्वांना होते.